श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज बिना अस्तरचा शिवलेला आहे. तर त्याला कपडा किती आतून जोडावा लागलेला आहे तर ते थोडक्यात मी सांगणार आहे. तर आपला हा जो ब्लाऊज आहे 38 इंचाचा, म्हणजे 38 इंच छाती आहे. तर हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कटोरी ब्लाऊज आहे. तर हा जो कपडा दिला होता ना कस्टमरने, तो 80 सेंटीमीटर कपडा होता. तर 80 सेंटीमीटर जेव्हा कपडा असतो ना, तेव्हा मोठं माप असेल तर खूपच कपडा शिल्लक म्हणजे राहतच नाही. सगळा कपडा आपला त्याच्यामध्ये कटिंगमध्येच जातो. आणि आपल्याला जेव्हा पायपिंग गोट असतो, त्याचबरोबर क्रॉसपट्टी असते आणि हुकपट्टी, आईपट्टी, त्याचबरोबर कंबरपट्टी, याला पूर्ण टोटली कपडा आपल्या जवळचा लावावा लागतो. तेव्हा कुठे हा ब्लाऊज तयार होतो. पण हे कस्टमरला म्हणजे सांगितलं तर पटत नाही, पण जेव्हा आपण त्यांना पटवून देतो ना, तेव्हा कस्टमरच्या लक्षात येतं की आपण ह्याची शिलाई किती दिली पाहिजे. तर पहिल्यापासून म्हणजे जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये आहे. तर साध्या ब्लाऊजची म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई 50 रुपयेच आहे. अगदी गावाला कुठेही जरी विचारलं तर प्रत्येक टेलर म्हणणार 50 रुपये. तर शहरामध्ये सुद्धा तेवढेच घेतात काही काही लोक. तर त्यावेळेस मी पण घेत होते, पण आत्ता मी स्वतः बदल केला. का तर आपण स्वतः सांगितल्याशिवाय कस्टमरना पटत नाही. तर मी कसं पटवून दिलं हे थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. कारण मला म्हणजे माझ्याकडून तुम्हाला जर काही शिकायला भेटलं तर मला म्हणजे छान वाटेल, यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. कारण आपण एवढी मेहनत घेणार शिवायला, त्याचबरोबर आपला वेळ घालवणार, आणि जर वेळेचा आपल्याला मोबदला जर भेटला नाही तर आपल्याला शिवायला म्हणजे कंटाळा येतो. हे ह्या ब्लाऊजचं म्हणजे मेन कारण आहे. तर याला आपल्याला वेळ लागतो, कटिंग आणि स्टिचिंग करायला वेळ जास्त लागत नाही. पण जे काही तुकडे असतात तर ते शोधावे लागतात, बरोबर. सगळे काय ऑलरेडी आपण काढून ठेवलेले नसतात. आपली जी काही कटिंग म्हणजे तुकडे राहिलेले असतात प्रत्येक ब्लाऊजमध्ये, ते आपण एका कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवलेलं असतं. मग अशा वेळेला आपला असा ब्लाऊज आला म्हणजे कटोरीचा ब्लाऊज म्हणा किंवा साधा ब्लाऊज म्हणा, कोणताही ब्लाऊज आला तर आपल्याला त्यावेळेस कॉटनचा कपडा आतून जोडावा लागतो. तेव्हा कुठं छान अशी फिनिशिंग येत असते. तर आपल्याला तो कपडा शोधून काढायलाच वेळ लागतो, त्यानंतर तो ब्लाऊज तयार करावा लागतो. तर कधी कधी कपडा भेटत पण नाही, असा प्रॉब्लेम होतो. आणि पायपिंग गोट करायला तर आपल्याला असा व्यवस्थित असा प्रॉपर कपडा असेल ना, छान असा भरपूर मोठा, तर त्याची पायपिंग गोट आहे ना ती छान अशी तयार होते. त्याचबरोबर सगळं तयार केल्यानंतर कंबरपट्टीला हातशिलाई असते, दोन्ही बाही असतात ना त्याच्या दंडाची इथे हातशिलाई असते. आणि त्याचबरोबर काही कस्टमरांना पायपिंगच्या इथे सुद्धा हातशिलाई आवडते केलेले, असे सुद्धा कस्टमर असतात. तर आपल्याला वेळ किती लागतो यावरूनच आपण आपल्या जी काही बिनाअस्तरच्या ब्लाऊजची शिलाई आहे ना ती आपण स्वतः ठरवली पाहिजे. पाठीमागे एकदा मी असाच व्हिडिओ अपलोड केला होता, तेव्हा बरेच एक ताई म्हणत होती 100 घेते, कोणी 150 घेतं, कोणी 120 घेतं. तर आपण जास्त नाही पण प्रमाणात तरी शिलाई घेतली पाहिजे असं मला वाटतं. तर मी स्वतः ह्याची शिलाई आत्ता 90 रुपये घेते. तर तेव्हा कुठं मला परवडतं. तर मी का घेते तर कारण त्याला वेळ तितका द्यावा लागतो, त्याचबरोबर आपला कपडा वापरावा लागतो. तेव्हा कुठं हा ब्लाऊज तयार होतो. हे कस्टमरांना पटवून दिलं तेव्हा ते स्वतःहून द्यायला लागले. नाहीतर सुरुवातीला 50 रुपयेच देतात. कोणी स्वतः कस्टमर म्हणत नाही ह्याचे एवढे पैसे घ्या. अस्तरच्याला बरोबर देतात, पण बिना अस्तरच्याला खूप कमी पैसे देतात. हे या व्हिडिओत मी सांगण्याचा प्रयत्न केला.